आज आपण टेन्सेस म्हणजे काय याविषयी माहिती घेऊया. इंग्लिशमध्ये टेन्सेस व मराठीमध्ये त्याला म्हणतो आपण काळ. काळ म्हणजे कोणताही भाषा जी आहे हे सगळ्या टेन्सेसवर अवलंबून आहे. समजा मराठीमध्ये वाक्यरचना कशी असते ते बघूया आपण. जसं की मराठीमध्ये म्हणतो आपण मी आंबा खातो. याच्यामध्ये काय आहे, मी हा कर्ता आहे, कर्ता, आंबा हा कर्म आहे आणि खातो काय आहे क्रियापद. म्हणजे मराठी भाषेची वाक्यरचना कशी आहे, पहिले कर्ता येतो, मग कर्म येतो आणि क्रियापद येते. तेच सेंटेन्स जर इंग्लिशमध्ये जर म्हटलं आपण तर काय म्हणतो आपण, आय ईट अ मँगो. हे एकदम सोपं सेंटेन्स घेऊया आपण, आय ईट अ मँगो. याच्यामध्ये काय आला, मी म्हणजे हा हा कर्ता आहे, आय म्हणजे हा कर्ता झाला, ईट म्हणजे काय आहे क्रियापद, आणि मँगो काय झालं, हे कर्म झालं. म्हणजे इंग्लिशमध्ये जे वाक्याची रचना आहे त्याच्यामध्ये कर्ता, क्रियापद आणि कर्म असा सिक्वेन्स आहे. ठीक आहे. तर मग हे जे सेंटेन्स आहे आपण इंग्लिशमध्ये जर पाहू आपण, तर या सेंटेन्समध्ये जे आहे कर्ता, क्रियापद आणि कर्म याच्यानुसार कर्ते बदलत राहतील. तर त्या कर्त्यांच्या जसा जसा कर्ता चेंज होईल तसे तसे या क्रियापदामध्ये काही ना काही चेंजेस होत राहतील. तर ते चेंजेस जे होतात ते काळाप्रमाणे चेंजेस होतात. तर कर्ते कोणते कोणते राहतील, जसं आय आहे, मग आय नंतर कोण राहील, यू आहे, मग वी आहे, मग दे आहे. आणखी कोणते कर्ते राहू शकतात, ही आहे, ही शी आहे, इट आहे, किंवा एखाद्याचं नाव आहे, फॉर एक्झाम्पल स्वरूप आहे. हे असे जे कर्ते आहे यांच्या जसा करता येईल त्याप्रमाणे ह्या क्रियापद जे आहे इट त्याच्यामध्ये वेगळे वेगळे चेंजेस होतील. तर ते आपण टेन्सेसमध्ये बघूया. सगळ्यात टेन्सेसमध्ये आपले इंग्लिशमध्ये 3 प्रकारचे टेन्सेस आहे. कोणते आहे, पहिला टेन्स काय आहे, प्रेझेंट टेन्स. पहिला टेन्स आहे प्रेझेंट टेन्स. दुसरा काय आहे, पास्ट टेन्स. तिसरा टेन्स काय तो फ्युचर टेन्स. तिसरा टेन्स आहे फ्युचर टेन्स. तर प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ. वर्तमान काळ म्हणजे कसं की बा सध्या चालू असलेला काळ आहे. तर याचे पण 3 प्रकार येतात. त्याच्यामध्ये पहिला सबटाईप काय आहे, याच्यामध्ये पहिला सबटाईप येते सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे कसा, यालाच आपण प्रेझेंट इंडेफिनेट टेन्स पण म्हणतात. दुसरं नाव पण लक्षात ठेवायचं, प्रेझेंट इंडेफिनेट टेन्स. इंडेफिनेट म्हणजे निश्चित काही नाही याच्यामध्ये. सिंपल आहे म्हणजे कसं की याच्यामध्ये नक्की सांगत नाही आहे आपण की बा हे काम कधी करून आलो. फक्त काय असतं की बा मी काम करतो, काय काम करतो म्हणजे रेग्युलर ॲक्टिव्हिटीज जे आहेत ते याच्यामध्ये मेन्शन केल्या आहेत. फॉर एक्झाम्पल कसं, ते आपण आंब्याचंच एक्झाम्पल घेऊ. आंबा म्हणजे काय, व्हर्ब ईट जे आहे, ईटचं व्हर्ब जर घेतला आपण तर ईटचे 3 रूप काय असतात. V1 म्हणजे मूळ रूप जे आहे तो काय आहे ईट, V2 काय राहील एट, आणि V3 काय राहील इटन. हेच व्हर्ब घेऊन आपण सेंटेन्सेस तयार करणार आहोत, कारण हे सोपं जाईल आपल्याला समजायला. तर सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये काय राहील, आय ईट अ मँगो. सध्या आपण हे मँगो वापरून नंतर आपण हे पण नाही वापरणार, आय ईट लिहू फक्त आपण, आय ईट अ मँगो. किंवा मग काही पण आपल्याला जे काय लिहायचं ते लिहिता येईल. मग हे कर्ता झाला, हा क्रियापद झाला आणि हे कर्म झालं, अशी सेंटेन्सची रचना झाली. मग आता याच्यामध्ये काय वापरलं आपण, आय कर्ता जर असेल तर क्रियापदाचं काय आलं, मूळ रूप आलं. मग दुसरे कर्ते जे आले कोणते पण, समजा आपण जे मगाशी पाहिले होते दे वी यू, यांना काय राहील ईटच राहील. आणि दुसरा जो ही शी ईट आहे, ही शी ईट जर असेल त्याला काय लागतो, इट्स लागतो. ईटला काय लागला, यस लागेल. ही शी ईट इट्स अ
मँगो म्हणजे काय, तो आंबा खातो, ती आंबा खाते, ते आंबा खाते, असं जे आहे. तर हे याच्यामध्ये काय झालं, क्रियापदाला यस लागला. म्हणजे काय, याच्यामध्ये फॉर्म्युला काय तयार झाला, हे फॉर्म्युला लिहू आपण इथे. मूळ रूप आलं, इट म्हणजे मूळ रूप आहे. मूळ रूप म्हणजे काय आहे, V1 आहे. आणि यस लागला क्रियापदाला, प्लस यस कधी, ते सब्जेक्ट पाहून ही शी इटलाच फक्त यस लागेल. किंवा एखाद्याचं नाव आहे स्वरूप इट्स, ही इट्स, आणि बाकीच्यांना यस लागणार नाही. एवढं सोपं आहे. म्हणजे काय आलं, V1 प्लस यस, हा झाला त्याचा फॉर्म्युला. ही शी इट इट्स अ मँगो. आता याच्यामध्ये सिम्पल प्रेझेंट टेन्स कधी वापरला जातो, जे रुटीन ॲक्टिव्हिटीज आहे, समजा आपण किंवा हॅबिट्स आहे काही आपल्या, तर ते दाखवायसाठी सिम्पल प्रेझेंट टेन्स. म्हणजे मी करतो कसं, आय गो टू मॉर्निंग वॉक रेग्युलरली, म्हणजे मी रेग्युलरली मॉर्निंग वॉकला जातो, है ना, नेहमी जातो. जसं की सन शाईन्स इन द ईस्ट, म्हणजे सन रायझेस इन द ईस्ट, द मून शाईन्स इन द नाईट. हे सेंटेन्सेस कसे, सनला आपण यस लागेल, ते शाईनला यस लागेल, कारण त्याला आपण इट वापरणार, म्हणून ते क्रियापदाला यस लागला आहे. असे हे रेग्युलर ॲक्टिव्हिटीज दाखवते. हा झाला सिम्पल प्रेझेंट टेन्स. दुसरा टेन्स कोणता आहे, याचा सब टाईप आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय, चालू कंटिन्यू आहे, क्रिया ही कंटिन्यू आहे. म्हणजे हे हा जो आहे, मी आंबा खातो जो होतं, त्याच्यामध्ये काही सुरू नव्हता. तो आंबा खातो, कधी कधी खातो ते माहीत नव्हतं. याच्यामध्ये काय, पण आंबा खाण्याची जी क्रिया आहे ती सुरू आहे. सुरू आहे म्हणजे कशी, मी आंबा खात आहे, आय एम इटिंग अ मँगो, आय एम इटिंग अ मँगो. आता याच्यामध्ये काय झालं, मी सध्या आंबा खात आहे असं ते त्याचं म्हणणं झालं. मग आता याच्यामध्ये काय चेंजेस येतील, एक तर आयला आय एम लागतो एवढं माहित आहे तुम्हाला. बाकी कोणाला दुसरं काय, त्यामध्ये इज आणि आर हे चेंजेस होतील कशामुळे, कर्त्याप्रमाणे. जसं आय आहे तर आय एम राहील. बाकीच्यांना ही शी इट जर एक वचनी आहे, समजा ही शी इट, यांना यस लागणार. मग ह्याच्यामध्ये काय येईल सेंटेन्स, ही शी इट, किंवा स्वरूप जे आहे हे एक वचनी झाले सगळे, है ना. ही म्हणजे तो, ती, ते, हे काय करतात, हे ही शी इट अँड स्वरूप इज इटिंग असं येईल ना हे. आणि बाकी आर कोणाला लागेल, मग अनेक वचनी असेल तेव्हा. तसं दे आर इटिंग, दे आर इटिंग अ मँगो, अशा प्रमाणे राहील. म्हणजे याच्यामध्ये काय फॉर्म्युला तयार झाला आपला, फॉर्म्युला काय तयार होऊन राहिला याच्यामध्ये. याच्यामध्ये काय लागलं, एम लागला, इज लागला, आर लागला. एम इज आर एवढंच लागून राहिलं. आणि कंटिन्युअस आहे टेन्स, त्याच्यामुळे काय लागेल, क्रियापदाला आय एन जी. आय एन जी कधी लागेल, V1 ला लागेल. म्हणजे पहिल्या टेन्समध्ये पण V1 आला, दुसऱ्या टेन्समध्ये पण V1 ला आय एन जी आला. बाकी काय, एम इज आर तेवढा चेंज आहे. आणि तिसरा टेन्स कोणता आहे, मग तिसरा टेन्स कोणता असतो, सबटाईप याचा प्रेझेंट कंटिन्युअस होता. म्हणजे आतापर्यंत आंबा खाण्याची क्रिया सुरू होती, आता आंबा खाण्याची क्रिया पूर्ण झाली आहे, म्हणजे परफेक्ट झालं आहे काम त्याचं. त्याला काय म्हणू आपण, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे आंबा खाऊन पूर्ण झालेला आहे. मग त्याला काय म्हणता येईल आपल्याला, आय. याच्यामध्ये काय आहे, ते हॅव किंवा हॅज. हॅव हॅज लागेल त्याच्यामध्ये. काय ते, आय हॅव इटन. क्रियापदाचं तिसरं रूप काय होतं, V3 म्हणजे इटन होता. आय हॅव इटन अ मँगो, म्हणजे माझा आंबा खाऊन पूर्ण झालेला आहे. ठीक आहे. आणि हॅज कोणाला लागेल, एक वचनीला. ही हॅज, शी हॅज, इट हॅज, स्वरूप हॅज, यांना हॅज लागेल. हॅव कोणाला लागून राहिला, आयला हॅव लागला, वीला हॅव लागला, देला हॅव लागला. फक्त हॅज कोणाला लागला, ही शी इटला. कारण आपण असं समजायचं, इथे जेव्हा क्रियापदाला यस लागला होता, ही इट्स, तसं हॅवला यस लावल्यासारखं ट्रिक आहे ती, किंवा हॅवला यस लागला हॅज होईल असं. ही एक ट्रिक लक्षात ठेवायची. ही शी इटला हॅज लागेल.
ही हॅव इटन ए मँगो चुकीचं सेंटेन्स आहे. ही हॅज इटन ए मँगो हे प्रॉपर सेंटेन्स राहील. हीला हॅज लागेल. मग याचा काय फॉर्म्युला होऊन राहिला तयार. याच्यामध्ये हॅव हॅज आला, हॅव हॅज आणि हे V3 आहे. हे असं लक्षात ठेवायचं की हा तिसरा टेन्स आहे, परफेक्ट टेन्स तिसरा आहे, याच्यामधला तिसरा आहे म्हणून याला तिसरा रूप येईल. क्रियापदाचं तिसरं रूप येईल. तिसरा टेन्स आहे म्हणून तिसरं रूप. ठीक आहे. बाकी मग चौथा टेन्स कोणता आहे. याचा चौथा काळ येतो. चौथा टाईप आहे याचा प्रेझेंट. याचं आणि याचं कॉम्बिनेशन आहे. तिसरे आणि दुसऱ्याचं कॉम्बिनेशन आहे याच्यामध्ये. कसं प्रेझेंट परफेक्ट पर्यंत आलो होतो आपण. तर प्रेझेंट परफेक्ट म्हटलं पहिले. प्रेझेंट परफेक्ट मग काय आलं कंटिन्युअस होता पहिले. तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा कसा पूर्ण चालू वर्तमान काळ आहे. म्हणजे हे कधी वापरला जाईल. जसं की याच्यामध्ये टाईम असतो काहीतरी खूप काळापासून जेव्हा तो काम करत असतो पर्टिक्युलर तेव्हा हा टेन्स वापरला जातो. याच्यामध्ये कसं येईल. हे जे होतं हा आय एम इटिंग ए मँगो होता. हा तुरंत ताबडतोब जो आता सध्या जो आंबा खाऊन राहिला होता तो तेव्हा तो आय एम इटिंग ए मँगो म्हणेल. पण याच्यामध्ये काय येतो आय हॅव बीन इटिंग. हॅव पर्यंत आलो होतो आय हॅव. हे आय हॅव आहे ॲज इट इज. हे कंटिन्युअस टेन्स आहे म्हणून काय झालं ENG लागला, ING लागला. आय हॅव इटिंग तर म्हणता येणार नाही कारण आय हॅव इटन म्हटलं होतं आपण. तर हॅव सोबत काहीतरी लावावं लागेल आपल्याला आहे की नाही. तर आय हॅव बीन इटिंग अ मँगो जे आहे. पण हे एवढं म्हणून चालणार नाही. आय हॅव बीन इटिंग अ मँगो सिन्स. आता याच्यामध्ये कधी याचा चेंज बघा. हा ताबडतोब चालू होता तेव्हा. पण याचं कसं आहे हा खूप वेळपासून करत आहे ते काम. ते जे काही काम करत आहे आय हॅव बीन इटिंग अ मँगो सिन्स लास्ट 2 hours. म्हणजे मागच्या 2 तासापासून तो आंबेच खाऊन राहिला है ना. जसं की आणखी काय सेंटेन्स करता येईल. आय हॅव बीन वेटिंग फॉर आय हॅव बीन वेटिंग फॉर यू. आय हॅव बीन वेटिंग फॉर यू. आय एम वेटिंग म्हटलं तर ते चुकीचं होईल. ते कधी होईल आय हॅव बीन वेटिंग फॉर यू सिन्स 4 PM. मी 4 वाजतापासून तुझी वाट पाहत आहे. असं म्हणजे खूप वेळपासून जेव्हा तो काम करत आहे ते वाट पाहण्याचे काम करत आहे त्याच्या तेव्हा आपण हा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरतो. क्लिअर आहे. आय एम वेटिंग फॉर यू सिन्स 4 PM असं चुकीचं राहील. त्यामुळे काय होईल याच्यामध्ये काय फरक आहे. याच्यामध्ये हॅव बीन आणि हॅज बीन लागतो. जसं ही हॅज बीन. हॅज कोणाला लागतो आपण ही शी इटला हॅज लावून राहिलो आणि हॅव वी ते तर समजलं असं है ना. तर जे आय वी यू जे करताय त्यांना आपण हॅव लावणार. आणि ही हॅज शी हॅज इट हॅज. त्याच्यामध्ये काय फॉर्म्युला तयार झाला आपला. इथे हॅव हॅज पर्यंत आलो होतो आपण. इथे काय येईल हॅव बीन आणि हॅज बीन. आणि इथे ING कंटिन्युअस आहे म्हणून काय सांगायचं काम नाही. त्याच्यामध्ये कंटिन्युअस आहे म्हटलं की लगेच ING लावून टाकायचा. ING कोणाला तर V1ला. तर हॅव बीन हॅज बीन हा झाला प्रेझेंट टेन्स. तर प्रेझेंट टेन्स समजला तर त्याच्यानुसार आपण पास्ट टेन्स पण समजून घेऊ शकतो. पास्ट टेन्स कसा समजायचा. पास्ट टेन्सचे पण हेच 4 प्रकार राहतील. सब टाईप्स राहतील. कसा राहतील हा झाला पास्ट टेन्स शिकू आपण आता. पास्ट टेन्समध्ये काय आहे भूतकाळ. भूतकाळ म्हणजे कशी जी घटना आहे ती घडून गेलेली आहे. तर त्याच्यामध्ये पण 3 सब टाईप्स. कोणता पहिला सब टाईप इकडे सिंपल प्रेझेंट टेन्स होता. इथे पण काय राहील सिंपलच राहील. कोणता सिंपल पास्ट टेन्स. आता सिंपल पास्ट टेन्स किंवा याला पण पास्ट इंडेफिनिट टेन्स म्हणता येईल. तर सिंपल पास्ट टेन्समध्ये काय येईल इथे आलं होतं आय ईट. इथे काय येते हा आंबा खातो तर आपण काय म्हणू मी आंबा खाल्ला. मी आंबा खाल्ला. कधी खाल्ला खाऊन राहिला होता काय असं विशेष काही सांगता येत नाही.
याच्यामध्ये काय मग सिम्पल आहे म्हणून काय सिम्पल चालवायचं. आय एट, इथे इट होतं, इथे काय येईल एट. आय एट अ मँगो. आय एट, इथे आय इट होतं, इकडे काय झालं चेंज, आय एट. त्याच्यामध्ये इथे ही शी इटला यस लागला होता, इकडे यस पण लावायचं काम नाही, एवढा सिम्पल आहे. म्हणजे याच्यामध्ये काय आहे, फॉर्म्युला एकदम सिम्पल आहे. आय एट, ही एट, शी एट, इट एट, सगळ्यांना काय आला एटच लागला, म्हणजे V2 आला. म्हणजे आपण सब्जेक्ट तर राहिलच त्याच्यामध्ये, इकडे V1 होता, इथे V2 आला. हा यस जो लागला होता इथे क्रियापदाला, तो पण नाही लागला इथे. ओके, ठीक आहे. मग नंतर दुसरा टेन्स कोणता आहे, याचा सबटाईप कोणता आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स होता. इकडे काय येईल, काय येईल रे स्वरूप, पास्ट पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट म्हणजे ही घडलेली गोष्ट आहे, आणि त्यावेळेस जसं की तू काल आला तेव्हा मी जेवण करत होतो, किंवा तू काल आला होतास त्यावेळेस मी काय करत होतो, मी टी व्ही पाहत होतो. म्हणजे घडून गेलेली गोष्ट आहे, पण ती कालची गोष्ट आहे, त्यावेळेस ती क्रिया सुरू होती. जसं काय होईल, इकडे काय म्हटलं आपण, आय एट. आता काय होईल इथं, आय वॉज इटिंग, मी आंबा खात होतो, असं होईल ना मराठीमध्ये. इथे मी आंबा खाल्ला, इथे काय होईल, मी आंबा खात होतो. कधी खात होतो, काल, परवा, किंवा 4-5 घंटे अगोदर, किंवा काही असं. आय वॉज इटिंग अ मँगो. याच्यामध्ये काय चेंज केला आपण, एक तर वाज लागतो, आयला वाज लागेल, आणखी कोणाला वाज लागेल, ही, शी, इट, हे सगळे एकवचनी आहेत, त्यांना वाज लागेल. वाज आणि वेअर कोणाला लागेल, अनेक वचनीला वेअर लागेल. दे, वी, है ना, दे वेअर, वी वेअर, पुन्हा यू वेअर, यू वेअर इटिंग अ मँगो येस्टरडे, है ना. तर याच्यामध्ये काय चेंज झाला, फॉर्म्युला काय तयार झाला, इथे आला वाज आणि वेअर. इथं बघा ॲम इज आर आलं होतं, म्हणजे आरचं पास्ट टेन्स वेअर येईल, इजचं पास्ट टेन्स वाज होते, एवढं माहिती आहे तुम्हाला. म्हणून ॲम इज आर, इकडे वाज वेअर, आणि कंटिन्युअस टेन्स आहे म्हणून काय येईल, आय कोणाला, V1 ला. ओके, नंतर तिसरा टेन्स कोणता आहे रे, तिसरा सबटाईप आहे. इकडे काय होता, प्रेझेंट परफेक्ट होता, इकडे काय येईल, पास्ट टेन्स आहे तर पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्स काय आहे ते, पास्ट परफेक्ट टेन्स, माझा आंबा खाऊन झालेला होता, पास्ट टेन्स आहे म्हणून काय होता येईल. याच्यामध्ये काय चेंज येईल, हॅव हॅजचा पास्ट टेन्स येईल. हॅव हॅजचा पास्ट टेन्स काय येईल, रे हॅड. हॅव हॅजचा पास्ट टेन्स काय असतो, हॅड. म्हणजे काय येईल, आय, इकडे आय हॅव होतं, तर इकडे हॅड. इथे लिहिलं होतं आपण, आय हॅव इटन ए मँगो, इकडे काय लिहाल मग तुम्ही, आय हॅड इटन अ मँगो. मग याच्यामध्ये काय चेंज येतात, इकडे आपण हॅव हॅज म्हटलं होतं, हॅज कोणाला लागला, आपण ही शीटला हॅज लागला होता, पण इथे ही शीटला पण हॅज लागेल, आयला पण प्रेझेंट टेन्स मध्ये हॅज लागेल, आणि आयला हॅव लागेल. पण इकडे काय सगळ्यांनाच काय लागतो, हॅड. हॅव आणि हॅजच्या दोघांचा पण पास्ट टेन्स काय आहे, पास्ट टेन्सला आपण ईडी डी लावत असतो, तसं हॅव हॅजला ईडी किंवा डी लागला तर काय होला, तो हॅड झाला. तर हॅव हॅजला काय लागला आपण, हॅड. म्हणजे आय हॅड इटन अ मँगो. मग फॉर्म्युला कसा होईल, हॅड, आणि काय परफेक्ट टेन्स आहे, मग कसा V3, कोणत्या पण परफेक्ट टेन्सला V3. हा पण तिसरा आहे, हा पण तिसरा होता म्हणून V3 केला होता आपण, हा तिसरा आहे म्हणून इथं काय येईल, V3. वर्बचा थर्ड फॉर्म काय आहे, इटन. V3 म्हणजे इटन आहे म्हणून काय म्हटलं, आय हॅड इटन अ मँगो, वी हॅड इटन अ मँगो. ही असेल तर ही हॅड इटन अ मँगो. एवढं सिंपल आहे. नंतर शेवटचा याचा सबटाईप कोणता आहे, इकडे होता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स होता, इथे काय येईल, पास्ट आहे तर पास्ट परफेक्ट पर्यंत आलो होतो आपण, पास्ट परफेक्ट होता, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा कसा येईल,
इकडे होतं आय हॅव बीन इटिंग अ मँगो सिन्स लास्ट 2 hours. इथं पण काय होईल, इकडे आय हॅव बीन होतं तर इथे हॅड बीन. हॅड बीन, आय हॅड बीन. आता कंटिन्युअस टेन्स आहे म्हणून इटिंग. म्हणजे तू जेव्हा आला होतास त्यावेळेस माझा आंबा खाणं सुरू होतं. कालची गोष्ट आहे किंवा घडलेली गोष्ट आहे. तर आय हॅड बीन इटिंग अ मँगो. इथं पण टाइम लिमिट आहे. सिन्स लास्ट 2 hours. यस्टरडेची गोष्ट आहे, ठीक आहे, घडलेली गोष्ट आहे, कालची गोष्ट आहे. तर ती त्यावेळेस तर सांगायचं असते आपल्याला की सिन्स लास्ट 2 hours यस्टरडे आय हॅड बीन इटिंग अ मँगो. ठीक आहे. तसं हे झालं पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ठीक आहे. आता हा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स जो झाला, याचा काय फॉर्म्युला तयार झाला. इकडे हॅव बीन हॅज बीन होता, इथे काय येईल, हॅव हॅजचा पास्ट टेन्स. काय हॅव हॅजचा पास्ट टेन्स, हॅड केला आपण, तिथे काय येईल, हॅड बीन. ठीक आहे. हॅड बीन येईल, सगळ्यांनाच हॅड बीन येईल. आयला, उईला, ही, शी, ॲड सगळ्यांना हॅड बीन येईल. इकडे हॅव बीन हॅज बीन होता आणि आय एन जी होता, इकडे हॅड बीन आणि कंटिन्युअस टेन्स असल्यामुळे आय एन जी. तर हे झाला पास्ट टेन्स. काय अडचण आहे का कोणाला याच्यामध्ये. फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्स बघू आपण. फ्युचर टेन्स म्हणजे काय, हा झाला भविष्यकाळ. भविष्यकाळ म्हणजे आणखी क्रिया झालेली नाही आहे, ही क्रिया होणारी गोष्ट आहे. समजा पुढची गोष्ट आहे. भविष्यकाळ पाहतो ना आपण, कल आपको ऐसा ऐसा आपका भविष्य है, कल आपको पैसे मिलेंगे या लॉटरी खुल जाएंगी. खुललेली नसते लॉटरी, पण ती खुलणार असते, म्हणजे उद्याची गोष्ट असते. तर तसं आता याचे पण हा तिसरा टेन्स आहे फ्युचर टेन्स. याचे पण सब टाईप्स आहेत. पहिला सब टाईप कोणता आहे याचा, सिंपल. सिंपल राहील, सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे साधा. साधा म्हणजे कसा, करता राहील, याच्यामध्ये आय तर राहीलच आणि काय राहील, इकडे आय इट होतं की नाही, इकडे बघ, इथे आय इट लिहिलं आपण, पण हा आय इट आणि हा इट सारखाच राहील का, या दोघांमध्ये काहीतरी चेंज राहील ना. सिंपल आहे. फ्युचरमध्ये काय राहील, काहीतरी राहील ना चेंज. काय राहते त्याच्यामध्ये, विल, शॅल, है ना. तर याच्यामध्ये काय येईल, आय शॅल इट. आय शॅल ईट अ मँगो. म्हणजे मी आंबा खाणार. तो कधी खाणार, आणखी खाल्लेला नाही आहे, तो उद्या खाऊ शकते, परवाही खाऊ शकते, कधीही खाऊ शकते. तर त्याचं काय आहे, आय शॅल ईट अ मँगो. आयला शॅल लावायचं, बाकी ही, शी, याच्यामध्ये पण ही, शी, इट यांना विल लावायचा. हे रुटीन ठरलेलं आहे. आयला शाल लावायचा, ही, शीला विल लावायचा. शाल फक्त आयला लावतात, बाकी मग विल कधी लावतात, आयला विल लावता येईल आपल्याला, पण जेव्हा ते कन्फर्म आहे, जेव्हा त्याच्यामध्ये गॅरंटी जास्त आहे की बा आपल्याला 100% उद्या आंबा खाणार आहोत आपण, तेव्हा आपण काय म्हणू, आय विल ईट अ मँगो. तर जेव्हा ते असं 50-50% आहे, तेव्हा काय, आय शॅल ईट अ मँगो. बाकीच्यांना सगळ्यांना विल लागणार. आय, ही विल ईट, शी विल ईट, इट विल ईट, हे सगळ्यांना हे ईट अ मँगो राहील. मग याचा काय फॉर्म्युला झाला रे तयार. याचा फॉर्म्युला कसा झाला, याच्यामध्ये आपण म्हटलं तर V1 + S होतं, इथे काय येईल, शॅल विल येईल, शॅल विल, शॅल किंवा विल येईल ना कर्त्याप्रमाणे. आणि काय आलं, हे मूळ रूप आहे V1. हे प्रेझेंट टेन्समध्ये V1 आहे, इथे पण V1 येईल. ठीक आहे. ही विल ईट, ही विल ड्रिंक, आय विल गो टू स्कूल, म्हणजे उद्याची गोष्ट. याचा दुसरा काय आहे, सिंपल फ्युचर टेन्स होता. इथे काय, पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे, मग काय येईल इथे, फ्युचर कंटिन्युअस. फ्युचर कंटिन्युअस टेन्स कसा येईल, आता बघ, याच्यामध्ये काय होतं, आय वॉज इटिंग, याच्या काय मग इथं काय येईल, मग आय, इथे विल होतं, आय विल ईट, इथं काय होईल, आय विल ईटिंग, असं लिहू आपण.
पण आता आय विल ईट आणि आय विल इटिंग असं दोन्ही सेंटेन्सेस सारखे कसे राहतील? याच्यामध्ये काहीतरी चेंज होईल ना. इथं कसं होतं, विल होतं, तर याच्यासोबत काय लागेल कंटिन्युअसमध्ये? आय विल बी इटिंग, ही विल बी इटिंग, आय शॅल बी इटिंग, हे झालं. याच्यामध्ये काय फॉर्म्युला झाला मग तयार? इथे शॅल विल होतं, इथे शॅल बी, विल बी आणि कंटिन्युअस टेन्स आहे म्हणून ING. ओके. नंतर तिसरा टेन्स काय येईल का? म्हणजे मी उद्या आंबा, आय विल बी इटिंग म्हणजे काय? मी उद्या आंबा खात असेल, तू जेव्हा येशील तेव्हा माझं ते काम सुरू असेल, असं ते सेंटेन्स राहील. नंतर तिसरा काय याचा? पास्ट परफेक्ट टेन्स होता, इथे काय येईल? फ्युचर परफेक्ट टेन्स. फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये काय येईल? ही क्रिया पूर्ण झालेली असेल, म्हणजे माझा आंबा पूर्ण खाऊन झालेला असेल, उद्याची गोष्ट, घडणारी गोष्ट आहे की तुम्ही जेव्हा याल त्यावेळेस माझं हे काम करून झालेलं असेल. तर याच्यामध्ये काय येईल? आता इथपर्यंत आलो होतो आपण, आय विल बी इटिंग आलो होतं. इथे काय येईल? समजा आपण आय विल, आता हे परफेक्ट टेन्स आहे, हा तिसरा टेन्स आहे म्हणून इथं काय येईल? इथे V3 आला, इथे V3 आला, इथे पण V3 आला, काय येईल इथे? इटन. एवढं समजलं ना? हे तिन्ही याच्यामध्ये V3 आहे. V3 काय आपला? इटन. आय विल, इथं काय ते? हॅव. आय विल इटन म्हणता येणार नाही ना आपल्याला, सगळ्यांनाच कसं काही ना चेंजेस राहतील. इथं काय होतं? शॅल विल, इथं शॅल बी विल बी, इथं हॅव, विल हॅव शॅल हॅव. हे हॅव ॲज होता तसा विल हॅव शॅल हॅव. म्हणजे काय येईल? आय विल हॅव शॅल हॅव आणि काय? V3 झालं फॉर्म्युला तयार. म्हणजे कोणाला? आय विल हॅव इटन अ मँगो, ही विल हॅव इटन अ मँगो, किंवा आय शॅल हॅव म्हणता येते, पण शॅल हा ही शीटला लावायचा नाही, बाकीचा फक्त आयला शॅल लावतो आपण. नंतर चौथा टेन्स कोणता आहे? याचा सबटाईप फ्युचर. इथे कोणता होता? पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स होता. इथे काय येईल? फ्युचर परफेक्ट. फ्युचर परफेक्ट पर्यंत आलो होतो. फ्युचर परफेक्ट, मग हा वरचा कंटिन्युअस, याचं मिक्सचर आहे ते. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. याच्यामध्ये काय आहे तर फॉर्म्युल्यामध्ये? हे बघ, आय विल हॅव इटन ए मँगो, याच्यामध्ये काय आहे ते? आय विल हॅव होता, विल हॅव आहे, आय विल हॅव आहे. काय येईल मग चेंजमध्ये? हॅव. इकडे बिन लागला होता, आय हॅव बीन इटिंग होतं, तर इकडचा बिन येते इथं. आय विल हॅव बीन, आता कंटिन्युअस टेन्स आहे म्हणून इटिंग. आय विल हॅव बीन इटिंग अ मँगो. एवढं सिम्पल आहे. याचा काय फॉर्म्युला तयार झाला? इथं विल हॅव होतं, इथं विल हॅव बीन किंवा शॅल हॅव बीन. विल हॅव बीन, शॅल हॅव बीन आणि क्रियापदाला ING कंटिन्युअस टेन्स आहे म्हणून. तर अशा प्रकारे याच्यामध्ये काय चेंजेस, ते मिनिमम एकदम सोप्या भाषेमध्ये आपण टेन्सेस शिकण्याचा प्रयत्न केला. आता याच्यामध्ये बघा, हे फॉर्म्युले एकदम वारंवार बघत राहा, तुम्हाला लक्षात येईल. याच्या प्रेझेंट टेन्सवरच हे बाकीचे टेन्सेस अवलंबून आहे. हे फॉर्म्युल्यावर नोट करायचं, वारंवार व्हिडिओ जर पाहत राहिला तुम्ही, तर तुम्हाला हे टेन्सेस एकदम सोप्या भाषेमध्ये समजवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. दुसरे क्रियापद घेऊन पण तुम्ही बाकीचे टेन्सेस आपण तयार करून बघू शकतो. त्याची प्रॅक्टिस करायची आणि हेच सेंटेन्स आपण बोलण्याकरिता वापरू शकतो.